तर छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी आज पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे आणि यावेळेला विजयकुमार घाडगे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये दादांकडे नाराजी व्यक्त केली। असंवेदनशील कृषी मंत्र्यांना हाकलून द्या अशी मागणी विजयकुमार घाडगे यांनी अजित पवार यांच्याकडे केली होती। अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास अजित पवार यांच्या दारामध्ये आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा घाडगे यांनी दिलाय। त्यांनी आम्हाला एकच सांगितलंय, मला मंगळवारपर्यंत वेळ द्या, काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन। आम्ही मंगळवारपर्यंत थांबू। जर मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये अजित पवार हे येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेतील असं कळतंय। या संदर्भामध्ये बोलूयात। आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। अमोलजी, आपण बघतोय की मंगळवारपर्यंत अजित पवार या संदर्भातला निर्णय घेऊ शकतात असं कळतंय। आणखी एक महत्त्वाचं म्हणजे दोन वेगवेगळे मतप्रवाह सध्या राष्ट्रवादीमध्ये आहेत। एकूणच या प्रकरणाला घेऊन तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? एक गोष्ट आहे की रमी खेळतानाचा व्हिडिओ जो व्हायरल झाला त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये असंतोष झाला मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यानंतर त्या वेगवेगळ्या घडामोडीला हालचालींना वेग आला। आता मंत्रिमंडळाच्या फेरबदलांबद्दल सुद्धा घडामोड तितक्याच फास्ट होते। तुमच्याच चॅनलवर बातमी चालू होती, सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मंत्रिपद किंवा नार्वेकर साहेबांना मंत्रिपद किंवा त्यांची अध्यक्षपदी वर्णी। याचा अर्थ असा आहे की मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होत आहेत। आता विजयकुमार घाडगे काही मिनिटांपूर्वी दादांना भेटले, त्यामध्ये दादांनी त्यांना जे सांगितलं ते त्यांनी ऑन रेकॉर्ड आणि कॅमेऱ्याच्या समोर सांगितलं। पण एवढं मात्र नक्की आहे की माणिकराव कोकाटे साहेबांचा राजीनामा व्हावा किंवा मग त्यांच्याकडे ते खाते बदल व्हावं याबद्दलचा सर्वस्वी निर्णय हे राज्याचे मुख्यमंत्री आणि स्वतः अजितदादा हे दोघं बसूनच घेणार आहेत। आणि माणिकराव कोकाटे साहेबांसोबत अद्याप तरी दादांचा संपर्क झाला नव्हता, त्यामुळे त्यांना सोमवारी बोलून मंगळवारी यावर अंतिम निर्णय होणार असं दिसते आहे। पण अर्थातच तो निर्णय मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊनच होणार। बरं, म्हणजे अमोलजी धन्यवाद तुम्ही बोलताय यासाठी। तर माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये येत्या मंगळवारपर्यंत अजित पवार हे निर्णय घेणार असल्याची माहिती सध्या समोर येते आहे।